नमस्कार मित्रांनो, एम-आय-डी-सी अंतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा. विविध पदासाठी मित्रांनो, त्यामध्ये बघू शकता भूमापक या पदासाठी एकूण 25 जागेसाठी जाहिरात होती बघा मित्रांनो. तर आता अंतिम निकाल आणि वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की अंतिम निवड यादीमध्ये किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा मित्रांनो. तर बघू शकता सरळ सेवा भरती होती मित्रांनो ही. खाली बघू शकता सुधारित निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर बघू शकता निकाल कधी जाहीर झालेला आहे. 23/4/2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. खाली पदाचं नाव बघू शकता तुम्ही भूमापक. एकूण जागा बघू शकता मित्रांनो 25 जागेसाठी ही एक्झाम घेण्यात आली होती बघा या पदासाठी. भूमापक या पदासाठी मित्रांनो. तर कॅटेगरी वाईज खाली दिलेलं आहे किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे. ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्या सर्व कॅन्डिडेटला मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मित्रांनो आता ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे, त्या सर्व कॅन्डिडेटनी मित्रांनो लवकरात लवकर डॉक्युमेंट रेडी ठेवा. कारण की अगोदरच उशीर झालेले आहे मित्रांनो निकाल लागण्यासाठी. त्यामुळे आता लवकरच फास्ट जॉइनिंग प्रोसेस होईल तुमची. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होणार आहे. लवकरात लवकर सर्व डॉक्युमेंट काढून घ्या. आणि मित्रांनो जे कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना पण संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण की जर वॅकन्सी वाढल्या तर आणि जर ज्यांची निवड झालेली आहे त्या कॅन्डिडेटमधून काही कॅन्डिडेट अपात्र ठरलेत किंवा काही कॅन्डिडेटनी जॉईनिंग नाही केलं, तर अशा ठिकाणी जे जी वेटिंग लिस्ट यादी आहे त्या कॅन्डिडेटला संधी मिळू शकते. त्यामुळे जे वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटनी पण सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा. तुम्हा तुम्हाला पण संधी मिळू शकते. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.